प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, वर्ग 12वी कला, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यांनी जागतिकीकरणासंदर्भात असणारा हा पाठ किंवा हे दुसरं प्रकरण आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण 1991 नंतरचे बदलते जग पाहिलेलं आहे, पहिलं प्रकरण. आणि त्यामध्ये आपण पाहिलं महत्त्वाची घटना. आता 1991 का म्हटलं आहे? कारण 1991ला ज्या महत्त्वाच्या दोन असणाऱ्या महासत्ता होत्या, एक USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि दुसरं आहे सोव्हिएत महासंघ किंवा सोव्हिएत रशिया ज्याला म्हटलं जायचं. अशा दोन महासत्ता होत्या आणि संपूर्ण जग त्यांच्या भोवती फिरत होतं. पण 1991 नंतर आर्थिक उदारीकरण या रशियानं स्वीकारलं आणि त्याचा परिणाम असा झाला की रशियाचे तुकडे तुकडे झाले. जर आपण पाहिलं तर जवळपास 14 देश त्याचे वेगवेगळे झालेले आहेत. आणि त्यामुळं रशिया एक महासत्ता न राहता त्या ठिकाणी रशिया विभागली गेली आणि त्यामुळं जगात एकध्रुवीय महासत्ता हिचं राज्य सुरू झालं. आणि ती एकध्रुवीय जग ज्याला म्हणतो आपण किंवा महासत्ता ज्याला म्हणतो आपण, तर तिचं नाव आहे अमेरिका. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की मागच्या एका पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीनं जगामध्ये वेगवेगळे बदल होत गेले, एक ध्रुवीयता निर्माण झाली, त्यातून पुढं आणखी एक ध्रुवीयता समाप्त होऊन त्यानंतर वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना कशा पद्धतीनं कार्यरत होत्या आणि त्या कार्यरत राहिल्या त्या बाबतीतही आपण पाहिलेलं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला आपण युरोपीय संघ ज्याला म्हटलं जातं ते पाहिलेलं होतं की युरोपमधले जे विकसित राष्ट्र आहेत त्यांचा मिळून एक अशा प्रकारचा संघ तयार झाला, युरोपीय संघ ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आपली भारताची उपस्थिती असणारी जी एक प्रादेशिक संघटना आहे सार्क, त्याबद्दलसुद्धा आपण माहिती पाहिलेली होती. त्याचप्रमाणे सार्क नंतर बिमस्टेक ज्याला म्हटलं जातं, ज्यामध्ये भारत सहभागी आहे आणि भारताचे आग्नेय दिशेकडील असणारे काही जे देश आहेत ज्यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ किंवा त्याचप्रमाणे इंडोनेशिया अशा प्रकारचे जे काही देश आहेत त्यांचं मिळून बिमस्टेक ही एक संघटना त्या ठिकाणी स्थापन झाली. तर त्या बाबतीत त्यांचे जे काही उद्देश आहेत आणि त्यांचे जे स्थापनेचे असणारे काहीतरी ध्येय आहेत त्या बाबतीत आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये माहिती पाहिलेली होती. आता या दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या आणि जागतिकीकरण. हे खूप महत्त्वाचं आहे. 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये काही जे बदल झाले जे आपण पाहिले होते किंवा 1990ची कुवेतची समस्या जी होती ज्यावर इराकनं आक्रमण केलेलं होतं आणि ते आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि कुवेतला मुक्त करण्यासाठी अमेरिकेनं जी भूमिका घेतलेली होती तर ही घटना खूप यासाठी महत्त्वाची ठरते. 90ची 91 मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले, ते आपण या अगोदरच्या याच्यात अभ्यासलंच होतं. कुवेतच्या समस्येदरम्यान जे एक नवीन व्यवस्था तयार झालेली होती, जागतिक व्यवस्था, नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग त्यावेळेस पुढं आला होता. पुढे या सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे जग किंवा युग आणि शीत युद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग वापरण्यात आले. कारण सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यानंतर जगाला एक वेगळी दिशा मिळाली.
कारण सोव्हिएत रशिया सोबत जवळपास अर्ध जग त्याच्याच भोवती फिरत होतं. म्हणजे गट चालवण्याचं काम ह्या रशिया करत होता आणि त्यासाठी त्यांची वैचारिक अशा प्रकारची परंपरासुद्धा होती, ज्याला साम्यवादी समाजवादी परंपरा आपण म्हणतो. पण रशियाच कोलॅप्स झाल्यामुळं त्या ठिकाणी भांडवलवादी लोकशाही हिचा बोलबाला जास्त प्रमाणात वाढला. जसं एखाद्या गावामध्ये सरळ समजायचं म्हणजे आपल्याला एक उदाहरण देता येईल की एखाद्या गावामध्ये जशा पद्धतीनं दोन महत्त्वाची कुटुंब त्या ठिकाणी गावचं राजकारण करत असतात आणि त्यावेळेस गावातले बरेचसे लोक दोन्ही गटात विभागलेले असतात. तशा पद्धतीनं जर एक कुटुंब त्यामध्ये कोलॅप्स झालं किंवा त्या ठिकाणी त्याची तितकी ताकद राहिली नाही तर गावची रूपरेषा जशी बदलून जाते आणि एकच कुटुंब मग एक प्रकारचं सत्ताधीश होऊन जातं. तशा प्रकारे जगसुद्धा एक कुटुंब आणि जगसुद्धा एक गाव असल्यासारखं आहे, ग्राम असल्यासारखं होतं की ज्यामध्ये रशिया आणि अमेरिका या दोन देशांभोवती संपूर्ण जगाचा म्हणजे जगाची जी काही हालचाल चालू आहे, जगात जे काही घडामोडी चालू आहेत तर त्यांना लक्षात घेऊनच ह्या सर्व हालचाली चालू होत्या. पण जेव्हा त्यांचं विघटन झालं तर वेगळंच जग निर्माण झालं. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं सोव्हिएट रशियानंतरचे युग किंवा शीतयुद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग त्यामध्ये वापरण्यात आले. तर 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग होते. म्हणजे 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो शब्दप्रयोग म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे या दोन्ही गोष्टींचं यामध्ये मिश्रण होऊन एक नवीन सुटसुटीत आणि जास्तीत जास्त अर्थ व्यापणारा हा शब्द जागतिकीकरण हा अधिक व्यापक स्वरूपाचा होता. म्हणून की ज्यामध्ये 1991 नंतर फक्त एकच बाजू नाही तर त्यानंतरच्या काळामध्ये राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, आर्थिक असो, तंत्रज्ञानात्मक असो किंवा विचार प्रणालीच्या विषयिक बदलांचा समावेश असो, या सर्व गोष्टींच्या बदलांचा समावेश म्हणजे राजकीय स्वरूपातला, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचार प्रणाली या सर्व गोष्टींचा एकत्रित बदल म्हणजेच त्याला जो शब्द आहे तो आहे जागतिकीकरण. आज आपण याच शीतयुद्धोत्तर म्हणजे शीतयुद्ध झाल्यानंतरचा कालखंड म्हणून त्याला शीतयुद्धोत्तर असं नाव आहे. तर या शीतयुद्धोत्तर कालखंडाचं वर्णन करत असताना जागतिकीकरण हा शब्द वापरतो. म्हणजे शीतयुद्धोत्तर कालखंड न म्हणता आपण जागतिकीकरण त्याला म्हणत असतो. मग या सर्व गोष्टींचा बदल म्हणजे जागतिकीकरण एवढं मात्र आपण लक्षात घ्यायचं. आता नेमकं हे जागतिकीकरण म्हणजे काय? बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये मनामध्ये कुतूहल राहतं, उत्सुकता असते की पण हे जागतिकीकरण बऱ्याच वेळेस ऐकतो आपण हा शब्द. तर हे जागतिकीकरण म्हणजे तरी काय? तर एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जागतिकीकरणाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. म्हणजे तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. आज आपण पाहतो विज्ञान आणि तंत्रज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे. 19व्या शतकामध्ये नवनवीन शोध लागलेले आहेत. विज्ञानानं खूप मोठी प्रगती केली आणि 20व्या आणि 21व्या शतकामध्ये तर खूप मोठा तंत्रज्ञानाच्या बदलात होणारा विकास यामुळं प्रचंड बदल झालेले आहेत. आणि म्हणून आज आपण म्हणतो की जग हे एक खेळ बनलेलं आहे, एक छोटंसं गाव बनलेलं आहे. आणि म्हणून इथं लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे बरेचसे बदल या ठिकाणी घडून आलेले आपल्याला दिसतात. आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपल्याच संदर्भात घेऊया की परदेशातील जे महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठं आहेत तिथं प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. आणि आता तुम्हाला मुलांनो या बाबतीत आता चांगलाच अनुभव आलेला आहे की आज आपण लॉकडाऊन असल्यामुळं कोरोनाच्या संसर्गामुळं आपण प्रत्यक्ष संबंधित किंवा प्रत्यक्ष शाळा घेऊ शकत नाही, कॉलेज घेऊ शकत नाही आणि त्यामुळं आज आपण या तंत्रज्ञानामुळंच सहज
घरी बसल्या तुम्ही घरी बसलेले आहात, आम्ही वर्क फ्रॉम होम करून त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण देत आहोत. हे सुद्धा एक अशाच तंत्रज्ञानाचं किंवा तंत्रज्ञानातील होणाऱ्या ह्या विकासाचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. परदेशातील महाविद्यालय असेल, विद्यापीठात घेण्यात येणारा प्रवेश असेल, आता आपण सर्व ऑनलाईन प्रवेश घेत असतो. ऑनलाईन परीक्षा देत आहेत पहा, ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. आज आता तुमचा आणि माझा जो संबंध किंवा संपर्क चालू आहे तो सुद्धा एक प्रकारचा ऑनलाईनच आहे. आणि हे सर्व कशामुळे शक्य झालं आहे? तर हे शक्य झालेलं आहे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे. तसेच आपल्या मित्रांशी, मैत्रिणींशी, कुटुंबाशी जगाच्या आपण कोणत्याही भागातून सहज संबंध ठेवू शकतो, सहज संवाद साधू शकतो, व्हॉट्सअपवर बोलू शकतो, पाहू शकतो. हे सर्व तंत्रज्ञानामुळे साध्य झालेलं आहे. तशाच प्रकारचे आर्थिक व्यवहार आहे, व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आता जे काही आर्थिक व्यवहार होताना आपल्याला दिसतात, ज्याला RTGS वगैरे आपण म्हणतो, म्हणजे कॅशलेस असणारा व्यवहार. प्रत्येक ठिकाणी आपण आपलं कार्ड जे काही डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, ते स्वॅप करा आणि त्यामधून व्यवहार करा. प्रत्यक्ष कॅश आणायची गरज नाही. कॅशलेस व्यवहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आज जगभरात आपल्याला दिसतोय. त्याचं कारणसुद्धा हेच आहे. भारतामधून सुद्धा आता आपण पाहतो आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात जे बदल झालेले आहेत ते भारतात सुद्धा झालेले आहेत. म्हणजे भारतामधून जर आज आपण पाहिलं तर फुले, फळं युरोप, अमेरिकेला निर्यात होतात. तर भारतीय बाजारपेठेत सुद्धा युरोप, अमेरिका, चीन सारख्या देशातून वेगवेगळ्या प्रकारचा माल येत असतो. हे कशामुळे शक्य झालं? दळणवळणातील अत्यंत सुविधा मोठ्या प्रमाणात झाल्यात. मग त्या आपण पाहतो की भूमीवरून म्हणजे जमिनीवरून असेल दळणवळण किंवा वायुमार्गाने होणारं दळणवळण असेल किंवा मोठ्या प्रमाणात जे दळणवळण होतं मालांच्या संदर्भात, तर त्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. आणि मोठ्या प्रमाणात आयात निर्यात जिथून केली जाते जगभरात, तर तो मार्ग आहे समुद्री मार्ग. आणि त्यामुळं त्या अनेक देशांमध्ये आपल्या भारतातील जे काही उत्पादन आहे ते तिकडं जातं. त्यांच्या असणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या अनेक जे काही वस्तू आहेत त्या आपल्या इथं येतात. आज आपण पाहतो की युरोप, अमेरिका, चीन सारखे जे देश आहेत, चीनसारख्या देशातून तर मोठ्या प्रमाणात अगदी टाचणीपासून तर मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत आज आपण आयात करत असतो. अमेरिकेतून सुद्धा मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा गोष्टींची आयात होताना आपल्याला दिसते. अगदी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूसुद्धा की ज्यामध्ये अन्नधान्य येईल, कांदा येईल, अशा अनेक गोष्टी आहेत किंवा तांदूळ येईल, ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला म्हणता येईल. बाकीच्या वस्तू तर खूप मोठ्या आहेत, गाड्या वगैरे आहेत, इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत, इलेक्ट्रॉनिक खेळणी आहे, कपडे आहेत किंवा अनेक अशा प्रकारच्या शोभिवंत असणाऱ्या वस्तू आहेत. या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. तर जागतिकीकरणानं राष्ट्र आणि राष्ट्रातील जे काही लोक आहेत एकमेकांशी जोडले आहेत. म्हणजे जागतिकीकरण काय करतं? तर जागतिकीकरणामध्ये एकापेक्षा जास्त राष्ट्रांचे जे लोक आहेत ते एकमेकांशी जोडले जातात. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. म्हणजे जगात एखादी जर घटना घडली, एखादी महत्त्वाची घटना, तर तिचा प्रभाव फक्त तेवढ्याच जगातल्या तेवढ्याच देशापुरता मर्यादित राहत नाही, तर सर्व जगावर त्याचा परिणाम होतो. जसं उदाहरणार्थ आता याच दळणवळणाचे जसे आपण फायदे सांगितले, तसाच एक मोठा अशा प्रकारचा ज्याला आपण तोटा म्हणू किंवा त्रुटी म्हणू, तर ही एक आहे की वाईटसुद्धा, चांगला असो की वाईट असो, हा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. आणि त्याचं उदाहरण आज आपण जगतोय ते अगदी तोंडाला मास्क लावून, डिस्टन्सिंग पाळून, घरी राहून. का? तर कारण कोविड-19 हा जो विषाणू आहे, तर हा विषाणू आज जगभरात फैलवलेला असल्यामुळं त्याला रोखण्यासाठी म्हणून आज पूर्ण जग प्रभावित झालेलं आहे. तसं पाहिलं तर याची सुरुवात चीनमध्ये झाली. वुहान चीनच्या एका लहानशा शहरामध्ये हा विषाणू त्या ठिकाणी लक्षात आला. परंतु पहा, एवढे मोठे दळणवळणाची साधनं झालेली आहेत की जगभरात आज जगाला व्यापलंय त्या कोरोनानं. ध्यानात असू द्या, व्यापलंय त्या कोरोनानं जगाला.
आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचे जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे डिसॲडव्हान्टेजसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून जगात एखाद्या ठिकाणी होणारी घटना जी आहे, आता एखादं संशोधन निर्माण झालं, समजा आता आज या कोविड-19वर एखादी लस जगभरात चालू आहे प्रयत्न, एखादी लस जर निघली तर ते एखाद्या कोणत्याही जगातून निघालेली लस ही संपूर्ण जगातील लोकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. म्हणजे एका ठिकाणी जरी एखादी गोष्ट घडत असली, एखादी घटना घडत असली तरी तिचा प्रभाव संपूर्ण जगात दिसून येतो. आता वेगवेगळ्या जे काही लसी आहेत, वेगवेगळे जे काही तंत्रज्ञान आहे, आज मोबाईलमध्ये आपण पाहतो सर्व प्रकारचं कम्प्युटर आलेलं आहे. वेगळ्या देशांनी विकसित देशांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान आहे, परंतु त्याचा फायदा आज आपल्याला होताना दिसतोय. सुरुवातीला फक्त टेलिफोन होते, टेलिफोनची निर्मिती ज्या ठिकाणी झाली त्या टेलिफोनमधून आज आपलं संपूर्ण जगभरात टेलिफोन निर्माण झाली. त्याचप्रमाणे जे काही आपण दूरदर्शन म्हणतो किंवा टेलिव्हिजन म्हणतो किंवा रेडिओ म्हणतो, हे जेव्हा निर्माण झालेले होते एका ठिकाणी निर्माण झालेले होते, परंतु आज काय झालं की त्या जगभरामध्ये आज टेलिव्हिजन आणि रेडिओ मोठ्या प्रमाणात वापरले गेले. त्याचप्रमाणे म्हणजे निव्वळ एका ठिकाणी निर्माण झालं म्हणून तेवढ्यापुरतंच त्याची काही क्षमता किंवा त्याची मर्यादित अशा पद्धतीचं क्षेत्र राहिलं नाही, तर त्यांचं क्षेत्र संपूर्ण जगावर प्रभाव पडताना आपल्याला दिसतं. अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आपण पाहतो की समजा आज एखादी हुंडई नावाची एक कंपनी आहे, जागतिक कंपनी आहे, जी कोरियाची आहे, परंतु ती कोरियाची कंपनी आज भारतामध्ये अनेक प्रोडक्ट जे आहेत ते विकताना आपल्याला दिसते. म्हणजे हुंडई कंपनीनं जर नवीन कोणते एखाद्या गोष्टी गाडी लॉन्च केली तर ती जगभरामध्ये म्हणजे ती काय फक्त ज्याला आपण साऊथ कोरिया किंवा दक्षिण कोरिया म्हणतो तेवढ्याच देशापुरती मर्यादित नाही राहिलेली, ती तर आज भारतामध्ये सुद्धा आहे, भारतासारख्या जगभरातील देशांमध्ये आहे. हे का होतं आहे तर एक घटनाचा प्रभाव दुसऱ्या ठिकाणी प्रभाव पडताना यासाठी दिसतो कारण जागतिकीकरण आहे. आणि म्हणून या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असं आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडल्या गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जग हे खेडं बनलं आहे, बरोबर आहे. अनेक ज्या काही असणाऱ्या आपल्या निश्चित भूप्रदेशाच्या रेषा आहेत त्या थोड्या धुसर झालेल्या आहेत. आपला आणि इतर देशांचा संबंध सर्व दृष्टीनं आपण पाहतो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण असं होत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची अशी आहे की एक मत असं आहे, हे जरी होताना आपल्याला दिसतंय आणि जग आणि अत्यंत जवळ येताना जरी आपल्याला दिसत असलं तरी राष्ट्र नावाची जी भावना आहे, राष्ट्रीय भावना, ती काही कमी झालेली नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतं की राष्ट्रवादी असणारे जे काही बदल होताना आपल्याला दिसतात, जसं राष्ट्रवादी असणारे जे काही पार्टी आहे, नॅशनलाइज पार्टी, त्याला जास्त बळ मिळालेलं आहे. अनेक देशांमध्ये राष्ट्रवाद प्रमुख मानणारे जे काही किंवा राष्ट्रवादाला महत्त्व देणारे जे काही वेगवेगळे पक्ष आहेत ते आज सत्तेत आलेले दिसत आहेत. जसं अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्ष असेल, भारतामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, जे मध्यवर्ती सरकार ज्यांचं बनलेलं आहेत, असे जे काही राष्ट्रीय किंवा राष्ट्रवादाला खतपाणी घालणारे पक्ष आहेत ते आज मोठ्या प्रमाणात त्याला महत्त्व आलेलं आहे. म्हणून इथं जरी आपण म्हणू की आम्ही पूर्ण जगात विभागले गेलेलो आहे, जग एक खेडं झालेलं आहे आणि उदारीकरणाचंही प्रमाण वाढलेलं आहे, पण यामुळं काही राष्ट्रीय व्यवस्थेला किंवा राष्ट्रीय भावनेला तडा गेला आहे असं अजिबात आपल्याला म्हणता येत नाही. किंबहुना राष्ट्रवादाला तर जास्त महत्त्व आज आलेलं आपल्याला दिसतं. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. दुसरं एक मत आहे या ठिकाणी किंवा हे तंत्रज्ञान वाढलेलं आहे की जेणेकरून आज आपण सहज अमेरिकेमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी आहेत, जगभरामध्ये विद्यार्थी पसरलेले आहेत, आज आपण घरी येऊन त्यांच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून त्यांच्याशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो, त्यांना पाहू शकतो. ह्यात सहज शक्य झालेलं आहे. आज जगभरातून कोणतीही वस्तू आज आपण ज्या काही सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत, जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा स्नॅपडील आहे किंवा आणखी अशा काही गोष्टी आहेत की आज आपण ऑनलाईन करू शकतो, त्या बोलू शकतो, बघू शकतो. हे काय झालं आहे सहज
हे तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे काही या ठिकाणी तज्ज्ञांचं की तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रानं खऱ्या अर्थानं राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणलं आहे. त्यांच्यामध्ये राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. कारण कसं आहे, सार्वभौमत्व असं होतं, राज्य जे बनत होतं त्या राज्य बनण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्या 4 गोष्टीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला म्हणता येईल की निश्चित असा भूप्रदेश आवश्यक असतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लोकसंख्या. तिसरी गोष्ट आहे जी म्हणजे शासन किंवा सरकार. आणि सर्वात महत्त्वाचं राज्याचा आत्मा ज्याला म्हटलं जातं ते सार्वभौमत्व खूप महत्त्वाचं असतं. पण आज खऱ्या अर्थानं तशा प्रकारे सार्वभौमत्व म्हणजे सर्वस्वी अधिकार आमचे आहेत, आम्ही दुसऱ्यांचा विचार करणार नाही किंवा आमच्याबद्दल आम्ही पूर्णपणानं स्वतंत्र असून आम्ही मुक्त्यार आहोत, आमच्या पद्धतीचं आमचं राष्ट्रीय धोरण कसं ठरवायचं, इतर देशांशी कसं पद्धतीचे परराष्ट्रीय धोरणं ठेवायचे त्याबद्दल आम्ही पूर्णपणानं स्वतंत्र आहोत, त्यालाच आपण सार्वभौमत्व म्हणतो. आता हे सार्वभौमत्व अंतर्गतही असतं बाह्य असतं, हे मागे आपल्या अभ्यासक्रमात आपण पाहिलेलं आहे. तर सांगायचं म्हणजे राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिलं जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. म्हणजे पहिलं कसं होतं, राजा बोले दल हले, राज्याला जास्त महत्त्व, म्हणजे जो पारंपरिक असणारा जो दृष्टिकोन होता तो त्याला महत्त्व द्यायचा, जो राष्ट्राला महत्त्व द्यायचा, त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या मानवापेक्षा किंवा राष्ट्रामध्ये असणाऱ्या नागरिकांपेक्षा त्या राज्याला किंवा राष्ट्राला जास्त महत्त्व असायचं. पण आता काय झालेलं आहे की नागरी समाजाला जास्त महत्त्व आलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो मानवी हक्क वगैरे जे काय, म्हणजे हे राष्ट्राच्या सीमा तोडतात मानवी हक्क जे आहे. कारण जगामध्ये असणाऱ्या, जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या एका प्रत्येक मानवाला मिळालेले हे हक्क आहे. आणि म्हणून अशा सामाजिक चळवळी आहेत की ज्या मानवी अधिकाराला महत्त्व देतात, त्या राष्ट्रांच्या सीमा भेदतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करताना आपल्याला दिसतात. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करूया. या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास हा स्वतंत्रपणे जरी करत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर सुद्धा काय परिणाम होतो याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आहे. आणि ही सर्व माहिती आपण पुढच्या समोरच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.